नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे स्केलर क्वांटिटी कशाला म्हणतो आणि वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणतो. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं फिजिकल क्वांटिटी आणि नॉन फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो. तर फिजिकल क्वांटिटी मधल्या कोणत्या क्वांटिटीला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो आणि कोणत्या क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो हे आपल्याला पाहायचं आहे. लक्षात. स्केलर क्वांटिटी कशाला म्हणतो, अशी क्वांटिटी जी क्वांटिटी शो ओनली मॅग्निट्यूड, अशी क्वांटिटी जी क्वांटिटी फक्त आणि फक्त काय शो करते, मॅग्निट्यूड शो करते, अशा क्वांटिटीला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. किंवा वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणतो, शो मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन, अशी क्वांटिटी जी क्वांटिटी मॅग्निट्यूड सोबत सोबत काय शो करते, डायरेक्शन शो करते. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की मॅग्निट्यूड कशाला म्हणतो. तर मॅथ मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो 1 2 3 4 डॅश 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 इन्फायनाइट. तर याला आपण मॅथ मध्ये नंबर्स असे म्हणतो किंवा अनॉदर मध्ये याला आपण व्हॅल्यू असे म्हणतो. तर फिजिक्स मध्ये आपण नंबर्स किंवा या व्हॅल्यूला आपण म्हणतो मॅग्निट्यूड. काय म्हटलं जाते, मॅग्निट्यूड. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मॅग्निट्यूड म्हणजे कोण आहे, नंबर्स आहे. म्हणजे जी क्वांटिटी फक्त आणि फक्त नंबर शो करते, म्हणजे काय शो करते, मॅग्निट्यूड शो करते, अशा क्वांटिटीला आपण कोणती क्वांटिटी म्हणतो, स्केलर क्वांटिटी म्हणतो. जी क्वांटिटी मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन शो करते, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी असे म्हटल्या जाते. जसं की आपण एक एक्झाम्पल घेतलं, आपण घेतलं एक अंड्या आणि आपण दुसरा घेतला एक बंड्या. लक्ष, हा आहे अंड्या आणि हा आहे बंड्या. आता ही दोन्ही मुले एकाच घरची मुलं आहेत आणि अंड्याच्या मम्मीने एक काम सांगितलं आणि असं काम सांगितलं की अंड्याला सांगितलं की तू शॉपवर जा आणि शॉपवर जाऊन 1 kg साखर आण. 1 kg साखर आणायला सांगितले. आता अंड्या शॉपवर गेला, माहिती नाही कोणा डायरेक्शन गेला, फक्त अंड्या कुठे गेला, शॉपवर गेला आणि त्यानं 1 kg आणली, साखर आणली. तर या क्वांटिटीमध्ये फक्त अंड्यानं काय शो केला, मग नंबर शो केला. आणि जी क्वांटिटी फक्त आणि फक्त नंबर शो करते, म्हणजे मॅग्निट्यूड शो करते, अशा क्वांटिटीला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. आणि लगेच मम्मीनं त्याच्या आईनं त्याला सांगितलं बंड्याला की तू काय कर, हा जो बॉक्स आहे या बॉक्सला राईट साईडला, कोण्या साईडला, राईट साईडला मूव्ह कर, असं सांगितलं. आणि मग काय केलं बंड्यानं अप्लाय केला या बॉक्सवर फोर्स अप्लाय केला आणि फोर्स अप्लाय केला 20 न्यूटन आणि याला मूव्ह केलं राईट साईडला. त्याच्यामध्ये काय आलं, राईट साईड आली आणि 20 न्यूटन हा फोर्स आला. तर मॅग्निट्यूड प्लस काय आले याच्यामध्ये, डायरेक्शन. या क्वांटिटीला आपण कोणती क्वांटिटी म्हणतो, वेक्टर क्वांटिटी. मग एक्झाम्पल जर पाहायचं झाले, टाइम, ज्यावेळेस आपण टाइम सांगतो त्यावेळेस आपण फक्त काय शो करतो, मॅग्निट्यूड शो करतो. जसं की मास, टेम्परेचर, डिस्टन्स, ह्या सगळ्या क्वांटिट्या कोणत्या क्वांटिटी आहेत, स्केलर क्वांटिटी किंवा एटीसी एक्सेट्रा, की जे क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूड शो करते. आणि वेक्टर क्वांटिटी कोणाला म्हणतो, मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. जसं की एक्झाम्पल आपण आताच पाहिलं, फोर्स, वेलोसिटी, एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट एक्सेट्रा, या सगळ्या क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी